हॅलो, आपल्या पालघरमध्ये मी प्रभा जवेली ब्रॉडीत आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आजचा आपला लोकेशन पालघर जिल्ह्यातील नायगाव जुचंद्र आहे। आज आपण एका स्पेशल व्यक्तीला भेटायला जाणार आहोत। थँक गॉड, फायनली टीचरने कॅब बुक केला। अरे बापरे, हे काय एवढं ट्रॅफिक? आज आम्हाला लेट तर नाही होणार ना? का आमच्या गेस्टला वेट करावं लागेल? ओह नो। येस, तर आता आपण फायनली पोहोचलोय आपल्या लोकेशनवर। तुम्ही आता गेस करू शकता आमच्या मागे कोण आहे। आज आपल्यासाठी अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे। आज आपल्यासोबत जुचंद्र येथील सुप्रसिद्ध लोककलाकार श्री भूषण पाटील सर उपस्थित आहेत। त्यांनी आपल्या परिसरातील लोककला, परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले आहे। त्यांच्याशी संवाद साधण्याची ही आपल्यासाठी एक अनमोल संधी आहे। सर, कृपया आपल्याविषयी आणि लोककलावंत म्हणून आपल्या प्रवासाची सुरुवात तुम्ही कशी केली याबद्दल सांगाल का? नमस्कार, मी भूषण लक्ष्मीकांत पाटील, नृत्य दिग्दर्शक, चित्रकार आणि रांगोळीकार म्हणून ख्याती आहे। जुचंद्र गावातील रहिवासी असून मी सामान्य घरातला मुलगा आहे, पण जुचंद्र गावात कलेचं माहेरघर म्हटलं जातं, म्हणून बालपणापासूनच येथे संस्कार रांगोळीचे, चित्रकलेचे आणि नृत्याचे झाले। विजेंद्र नामदेव चव्हाण हे माझे नृत्य गुरु, त्यांच्या नेतृत्वाखाली मी आज नृत्य दिग्दर्शन केलेलं झी मराठीवरील आपले मराठी पाऊल पडते पुढे या कार्यक्रमात आपण विजेता म्हणून संघ संपन्न झालेला आहे। आणि त्यातील मी बसवलेलं ठाकर जमातीचं ढोल नाच हे नृत्य आज नॅशनल लेवलवर पोहोचून प्रथम क्रमांकाचे मानकरी झाले आहे। आणि त्यानंतर गेल्याच वर्षी गोवा प्रांतातील दिवली नृत्य मी नृत्य दिग्दर्शन करून मुलींचं टीम घेऊन मी दिल्लीला गेलो आणि तिकडे देखील आपण नॅशनल विनर म्हणून प्रथम क्रमांक पटकावलेला आहे। ह्या सर्वाचं श्रेय माझ्या जुचंद्र गावाला जातं, कारण तिथूनच मी सर्व कला आणि चित्रकला, नृत्यकला आणि नाट्यकला, संगीतकला हे आमच्या गावाची परंपरा आहे, तिथूनच मी शिकलेलो आहे, तिथूनच माझा वारसा झालेला आहे। सर, पालघर म्हटले की तुमच्या मनात कोणती एक जागा, परंपरा, व्यक्ती किंवा कथा येते जी प्रत्येक मुलांनी जाणून घ्यावी, अनुभवावी आणि अभिमानाने जगासमोर मांडावी? जुचंद्र कुलनिवासिनी चंडिका माता यांच्या पावनभूमीने स्थित जुचंद्र गावाला कलेचं माहेरघर म्हटले जातं। आणि यातील कला म्हणजे एक रांगोळी कला ही अशी विशेष आहे की रांगोळीचं घर, माहेरघर, तसंच कलेचं माहेरघर इथे म्हटलं जातं। इथे प्रत्येक गावात रांगोळीचे कलाकार घरोघरी तुम्हाला भेटतील आणि ह्या रांगोळी इथे दिवाळीच्या आपल्या सुट्टीमध्ये इथे प्रदर्शन भरवलं जातं आणि पंचक्रोशीतील लोक इथे भेट देतात, कारण जुचंद्र गावातील रांगोळी ही खूप महत्त्वपूर्ण आहे। कारण त्यांनी एकच रांगोळी न करता त्या रांगोळीचे वेगवेगळे त्यांनी कला शोधून काढलेले आहे। त्याच्यातील व्यक्तिचित्र, निसर्गचित्र, पाण्याखाली रांगोळी, पाण्यावरती रांगोळी, फ्लोरोसन रांगोळी, अशा बरेच प्रकारचे 2D रांगोळी, 3D रांगोळी प्रकार त्यांनी इथे करून लोकांना आकर्षित केलेलं आहे। तसेच चंडिका मातेच्या यात्रेनिमित्त देखील इथे रांगोळी प्रदर्शन भरवलं जातं आणि परिसरातील लोकांना एक हा चांगला योग असतो की मेजवानी असते रांगोळीची, ती पाहण्यासाठी महाराष्ट्रातून नव्हे तर पूर्ण भारतातून लोक इथे येत असतात। आणि ही रांगोळी फक्त त्यांनी महाराष्ट्रात न ठेवता ती पूर्ण जगभर पसरलेली आहे। दुबईमध्ये आपले रांगोळी कलाकार जाऊन त्यांनी रांगोळी प्रेझेंट केलेली आहे, तसेच लंडनमध्ये जाऊन देखील ही रांगोळी कला त्यांनी प्रेझेंट केलेली आहे। तर असे कलाकार या जुचंद्र गावात आहेत। तर आत्ताच नगरपालिकेने एक मुद्दा घेतलेला की जुचंद्र गाव हे रांगोळीचं गाव आहे, तर त्यांना तिथे आपण रांगोळीचं कलादालन करून ते आपण पूर्ण महाराष्ट्रासाठी नेहमीप्रमाणे ते होईल आणि इथल्या कलाकारांना एक मार्गदर्शन भेटेल। सेंट विल्बोर्ड स्कूल नालासोपारा यांनी आपले पालघर एक्सपो हा इव्हेंट ऑर्गनाईज केलेला आहे। तर या इव्हेंटमध्ये मी येणार आहे, तुम्ही या आणि तुमचं जर स्टॉल तुम्हाला टाकायचं असेल तर इथे टाकू शकता आणि एक पालघर जिल्ह्यासाठी उत्साहाचं वातावरण निर्मित करू शकता। जर तुम्हाला एका ठिकाणी संपूर्ण पालघर अनुभवायचं असेल तर आपले पालघरमध्ये सर्वांनी नक्की या।